नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अनलायझरचं ॲप डाउनलोड करा. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी कॉन्क्रोच झुरळ ही उपमा वापरली की जी बनावट पद्धतीनं जी कुठल्याही पदव्या घेऊन न्यायालयात येत आहेत, वकिली करतायत आणि नको ते मुद्दे उपस्थित करतायत. आता खरं तर त्यांनी ज्या संदर्भात वापरलं आणि त्यांनी जी त्याच्यावरची म्हणजे जे शब्द वापरलेले आहेत हे सगळं एखाद्या संदर्भापुरतं घेऊन सोडून द्यायचं पाहिजे होतं. पण आपल्याकडं जशी म्हण आहे, नाक खाजवलं की नकटं वरमत, की बरोबर अंजली दमानिया असो किंवा बाकीचे सगळे असो, उठसूट वाटेल ते मुद्दे उपस्थित करून एक तर न्यायालयात जात आहेत किंवा लोकांमध्ये येऊन त्याच्यावरती पत्रकार परिषदा घेऊन धिंगाणा घालतायत. आणि हे सगळे RTI-GV, राईट टू इन्फॉर्मेशन, RTI हा कायदा आला आणि त्याच्या नावाच्या कार्यकर्त्यांचं जे पेव फुटलं. तसंच मोदींनी आंदोलन-जीवी नावाचा एक शब्द वापरला होता. योगेंद्र यादव आणि तत्सम जी सगळी जमात आहे ते कुठल्याही आंदोलनामध्ये एक गमछा आपला खांद्याला हे करायचा, गळ्याभोवती लपेटायचा आणि जायचं तिथं. किंवा आपल्याकडचे निर्भय बनवाले, मेधा पाटकर आणि बाकी सगळ्या प्रवृत्ती. आता मी काही सगळ्यांची नावं घेत बसत नाही. भाऊंनी पण आज एक त्याच्यावरती फार छान व्हिडिओ केलेला आहे. दोन गोष्टी घडलेल्या आहेत. एक तर सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी ज्या पद्धतीची टिप्पणी केलेली आहे झुरळ म्हणून, आणि दुसरं म्हणजे न्यायालयामध्ये उबाटाच्या वकिलांना ज्या पद्धतीनं झापलेलं आहे ह्याच सरन्यायाधीशांनी, की तुम्ही इथं येऊन आम्हाला कुठल्या ना कुठल्या तरी कारणानं पुढची तारीख मागता, वेळ मागता, काही कागदपत्र, काही मुद्दे राहिलेत म्हणून सांगता आणि बाहेर जाऊन मात्र न्यायालय कसं उशीर करते, न्याय कसा मिळत नाही म्हणून बोंब करता. चालणार नाही असा दुटप्पीपणा वगैरे वगैरे. आता या दोन्हीतून तुम्ही बघा, साधारणतः 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून वारंवार असे वेगवेगळे मुद्दे घेऊन न्यायालयात जायचं, पत्रकार परिषदा घ्यायच्या आणि हे सगळे गैरलागू असलेले मुद्दे खूप मोठे करायचे. असं एक प्रस्थ सुरू झाले. ते 2014 पासूनच झालेलं होतं, मोदींची सत्ता आल्यापासून. अगदी एक आमचे ज्येष्ठ असे पत्रकार मित्र आहे, नाव मी सांगत नाही, ते एक सदर लिहायचे दैनिक लोकसत्तामध्ये. त्यांनी असा एकदा लेख लिहिला होता की आता राजकीय पक्ष म्हणजे बाकीचे राजकीय पक्ष मोदींच्या विरोधात, भाजप संघाच्या विरोधात लढायला अपुरे आहेत आणि आता आपल्याच कसं रस्त्यावर उतरावं लागेल. आपल्यालाच म्हणजे कोणाला? पत्रकार, लेखक, विचारवंत, बुद्धिवंत, नट, अभिनेते, कलाकार वगैरे वगैरे सगळे. प्रत्यक्षात यांनी काहीच केलं नाही. ही जवळपास त्यालाही 10 वर्ष होऊन गेले. 2015चीच गोष्ट आहे. 15-16, 10-11 वर्ष होऊन गेली. यांनी केलं काहीच नाही. ह्या आंदोलनजीवीचं हे RTI-GV हे जे परोपजीवी बांडगुळ आहेत यांचं लक्षण मी तुम्हाला सांगतो. एखादा मुद्दा आपल्या लोकशाही चौकटीमध्ये सगळ्यांना स्वातंत्र्य दिलेलं आहे त्याचा गैरफायदा घेऊन वारंवार न्यायालयात जायचं. सेंट्रल विस्टा आपलं संसदेची जी इमारतीचं मुख्य सगळं जे संकुल आहे त्याचं बांधकाम चालू असताना इतक्या याचिका तयार केल्या. शेवटी एका वर्षात 4 याचिका झाल्या. 5वी जेव्हा आली तेव्हा 1 लाख रुपयाचा दंड सर्वोच्च न्यायालयाने लावला की वारंवार तुम्ही अशा पद्धतीनं न्यायालयामध्ये येता, न्यायालयाचा वेळ घाता. SIRच्या बाबतीमध्ये तुम्ही बघितलं असेल, EVMच्या बाबतीमध्ये बघितलं असेल, वोट चोरी ह्या नावाखाली कितीतरी याचिका कोर्टात टाकल्या गेलेल्या आहेत. वारंवार कोर्टाचा वेळ खायचा. आणि मी जे म्हणलं तुम्हाला शिवसेनेचं प्रकरण आहे त्याच्याही बाबतीमध्ये जेव्हा की हा सगळं ठरवायचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे, निवडणूक आयोगाकडे काय आणि कशी कागदपत्र सादर केल्या गेलेली आहे, असंख्य त्याच्यातल्या गोष्टी होत्या. आणि निवडणूक आयोगाच्या वकिलांनी स्पष्टपणे तेव्हाच सर्वोच्च न्यायालयात सांगितलं होतं की सर्वोच्च न्यायालयाचं ही कार्यकक्षा नाहीये, हे आम्ही ठरवायचं आहे. आम्ही ठरवल्याच्या नंतर त्याच्या विरोधामध्ये तुम्ही कदाचित तिथं जाऊ शकाल. इतके करूनही ते त्यांना काही निर्देश देऊ शकतील, सूचना करू शकतात, पण हा अधिकार सर्वोच्च न्यायालयाचा नाही. हे माहीत असतानाही आताही परत ती केस चालू आहे. जनतेच्या न्यायालयामध्ये हे लोक इरिलेव्हंट ठरलेत पॉलिटिकल जेव्हा होतात. हे म्हणजे मी तुम्हाला फरक सांगतो. समजा एक मुद्दा तुम्हाला उपस्थित करायचा आहे, एक आंदोलक म्हणून मी शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता आहे आणि मला ती माहिती आहे नीट, आणि लोक पण उत्स्फूर्तपणे केव्हा प्रतिसाद देतात जर खरंच त्यांच्या म्हणजे ह्याला भिडणारा मुद्दा असेल आणि खरा मुद्दा असेल तर. त्याच्यासाठी बाकीची नाटकं करायची गरज नसती, मीडिया मॅनेज करायची गरज नसती, कशाचीच गरज नसते तुमच्याकडे जर तसा मुद्दा असेल तर. पण इथे अडचण काय आहे माहिती आहे का, की ह्यांचा भंपकपणा कसा उघडा पडतो. हे जर फक्त एखाद्या मुद्द्यापुरतं उभं राहिले तर म्हणजे समोर आले तर लोक त्यांच्या पाठीशी येतील. हे राजकीय दृष्ट्या येतात. 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या साठी आपल्याकडं महाराष्ट्रात निर्भय बनवणे काय म्हणून सभा घेतल्या.
तुम्हाला एकाला तुमचा विरोध आहे हे मी समजू शकतो, तात्विकदृष्ट्या तुम्ही काहीतरी मुद्दे मांडताय तर सत्ताधाऱ्यांनी केलेली ती भयंकर चूक आहे. पण दुसरीकडून त्याच्या बदल्यामध्ये म्हणून तुम्ही कोणाच्या बाजूने उभं राहिलात ते कोण आहेत? इथे मुद्दा. हे आंदोलनजीवी, हे RTI जीवी, हे टीकेचे धनी का होत आहेत ते इथे होत आहेत. तुम्ही केवळ कुठला मुद्दा उपस्थित करताय म्हणून नाही, जेव्हा तुम्ही राजकीय भूमिका घेता आणि ठरवून जाणीवपूर्वक, बरं, ज्या पक्षाच्या भ्रष्टतेविरुद्ध, ज्या पक्षाच्या अन्यायाच्या विरोधात तुम्हीच आंदोलन करून तुरुंगात गेला होतात आणीबाणीच्या काळामध्ये, तो काँग्रेस पक्ष, ती इंदिरा गांधींची हायकमांड शाही जी नंतर पण चालू आहे, अगदी आत्ता केरळचा मुख्यमंत्री ठरवताना त्याचा पराभव झाला आणि त्या हायकमांड शाहीच्या ठिकऱ्या उडाल्या, ती शेवटची गोष्ट. अपवाद. त्याच्या आधीपर्यंत हायकमांड शाही चालत होती. वरतून चाललेला जो काही लादलेला जो काही नेता आहे तो मुख्यमंत्रीपदी आरूढ व्हायचा, हे सगळं दिसत असताना तुम्ही त्याच्या मांडीवर जाऊन बसलात. कशासाठी? तर केवळ भाजप मोदीला विरोध करायचा म्हणून. CA चा प्रश्न मी तुम्हाला सांगतो. यांनी सगळ्यांनी केलेले ड्रामे तुम्ही बघा. कृषी आंदोलन बघा, CA बघा, शाहीन बागचं आंदोलन 100 दिवस चाललं. संपूर्ण देशात शाहीन बाग करूत. कोण होते त्याला पाठिंबा देणारे? आंदोलन करणारे म्हणत नाही मी, ज्यांचा काहीच संबंध नाही, कोणाचंच नागरिकत्व याच्यामुळे रद्दबादल झालेलं नव्हतं, एकाही भारतीयाचं झालेलं नाही, अपवाद सुद्धा नाही. पण तेव्हा काय वातावरण केलं होतं? तुम्ही मुस्लिमांवरती अन्याय कसा करा, जेव्हा मुस्लिम हा विषयच नव्हता. रिलिजियस पर्सिक्युएशन, धार्मिक दृष्ट्या ज्यांची प्रताडणा झालेली आहे, असे ज्यांच्या सीमा आपल्याला लागून आहेत अशा देशातले लोक. त्याच्यामध्ये पाकिस्तान आहे, छोटीशी का होईना पण सीमा अफगाणिस्तानची होती, बांगलादेशची होती. या 3 देशाचा प्रश्न होता. कारण नेपाळमध्ये काही कुठलं धार्मिकदृष्ट्या कोणाचं ताडणा झालेली नव्हती, भूतानमध्ये झालेली नव्हती. ह्या 3 देशामध्ये, आणि त्याच्यामध्ये मुस्लिम का नाही म्हणून सांगायला लागलात तुम्ही. आणि त्याला हे पाठिंबा द्यायला लागले सगळे RTI जीवी आणि आंदोलनजीवी. हे जे बदमाश, बाणगुळं, परजीवी आहेत, हे कशासाठी त्याला पाठिंबा देत होते? केवळ मोदींना अपशकुन करायचा म्हणून. कृषी कायदे ज्या काँग्रेसनी स्वतःच्या जाहीरनाम्यामध्ये घेतलेले होते आणि तरीही त्याच कृषी कायद्यांच्या विरोधामध्ये केलेल्या आंदोलनाला काँग्रेस परत पाठिंबा देते, हे पाठिंबा देतात. याच्यापैकी एकानं तरी कान उपटून का नाही विचारलं राहुल गांधीला की तुमच्या जाहीरनाम्यामध्ये तुम्ही कृषी कायद्यांचं आश्वासन का दिलेलं होतं म्हणून? ढोंग इथं आहे. तुम्ही फक्त स्वतंत्रपणे शेतीच्या प्रश्नावरती उभं राहिले असते तरी लोक तुम्हाला प्रतिसाद देतील ना, अजूनही देतील ना. कुठल्याही प्रश्नावरती तुम्ही उभं राहा. जर तुम्हाला आंदोलन करायचं आहे, लोकांच्या प्रश्नावरती आंदोलन करायचंय, जिव्हाळ्याच्या प्रश्नावरती आंदोलन करायचं, त्याच्यामध्ये राजकीय पैलू आला कुठून? तुम्ही तटस्थ राहायला पाहिजे, मग राजकारणात नाही जायला पाहिजे. तसं नाही झालं. यांचे म्हणजे काय झालं माहितीये का? तुम्ही एकाला पाडायचं हे सांगता, हे ठीक आहे, लोकशाहीमध्ये असं होत नाही. मग दुसऱ्या कोणाला निवडून द्यायचं? तुम्ही ज्याची बाजू घेतात ते कोण लागून गेलेत असे? त्यांनी काय लोकहिताची कामं केलेली आहेत? सत्ताधारी समजा दगड असेल तर हे काय त्याच्यामध्ये काळं कातळ. म्हणजे हे काही यांना सांगता नाही आलं की तुम्ही ज्याची बाजू घ्यायला आलात ते कुठं धुतल्या तांदळाचे आहेत. तुम्ही स्वतंत्रपणे उभं राहिला असतात. आज या सगळ्या आंदोलनजीवीची, या सगळ्या RTI जीवीची, परजीवी बाणगुळांची अवस्था कशी झालेली माहिती का? यांना सगळ्यांना अप्रत्यक्षरित्या जो देशात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचा पाठिंबा होता तो संपत चालला, जवळपास संपलाच आहे आता. मग आता काय करायचं? ही जी तडफड चालू आहे, उठलं सुटलं रोहिंग्यांच्यासाठी म्हणून जाऊन हे सर्वोच्च न्यायालयामध्ये यांनी केस लढवलेली. मानवाधिकार म्हणून त्यांना खाण्यापिणं आणि त्यांना आरोग्य आणि त्यांच्या बाकीच्या व्यवस्थेचा अधिकार त्यांना नाही का? म्हणजे शेवटी सर्वोच्च न्यायालयाला त्यांचे कान उपटावं लागले, थप्पड लगावं लागली की देशातल्या लोकांचं काय त्याच्यासाठी हे सरकार बांधिले, परदेशातल्या लोकांचं नाही. जे भारतीय आहे त्यांच्यासाठीच आहे भारतीय संविधान आणि सगळा भारतीय कायदा आणि भारतीय सरकार आणि भारतीय व्यवस्था. जे भारताचे नागरिक नाहीत त्यांची जबाबदारी भारतावरती नाही. त्यांना उचलून फेका, कुठं फेकायचं असेल तिथं. ह्या सगळ्या आंदोलनजीवींचा हा जो मुद्दा होऊन बसलेला. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे लोक आंदोलनं कशी उभी राहतात हो? जेव्हा लोकांची गरज आहे, लोकांना भिडणारा विषय आहे, त्या परिस्थितीनुसार आंदोलन उभं राहत असतं. आंदोलन म्हणजे काय सिनेमाचा शो नाही, मॉर्निंग शो, फर्स्ट शो, मॉर्निंग मॅटनी, फर्स्ट शो, सेकंड शो, असं 4 वेळा चालवलंच पाहिजे म्हणून. आणि प्रत्येक दिवशी काही आंदोलन करता येत नसतं. आंदोलनाचं परिस्थितीनुसार उभं राहतात, परिस्थितीनुसार त्याच्यामध्ये तशा मागण्या समोर येतात, विषय समोर येतात आणि लोकांमधून उत्स्फूर्तपणे ते सगळं आंदोलन त्याचं बळ घेत असतं, त्याला बळ मिळत असतं. आता ठरून नाही आता आम्हाला आंदोलन करायचंच आहे कारण की आता सत्तेवरची जे आहेत त्यांना पाडायचंय असं म्हणून आंदोलन उभं राहत नसतं.
ह्या लोकांना ज्या पद्धतीने आता न्यायालयाने कान पिळले आहेत, सर्वसामान्य जनतेने तर झटकलेलंच होतं. राजकीय दृष्ट्या हे ज्यांना पाठिंबा देत होते त्यांना झटकलेलं आहे, पण ते समजून घ्यायची तयारी नाही. त्याच्यावरची उसंतवाणी. सर्वोच्च कोर्टात बोलती बरळ, तयांना झुरळ म्हणावे गा. कुठलाही मुद्दा करीती याचिका, आधी माझे ऐका हाच बाणा. जनहित नावे मोदींना विरोध, सत्याचा न बोध कणभर. तप उलटले मोदी सत्तेवर, हे न भानावर अजूनही. SIR EVM तेच दावे, कोणते हे कावे ओळखावे. रोहिंग्यांसाठीही घेतात हे धाव, माणूस की आव आणोनीय. कांत म्हणे बरे उपटले कान, साफ करा घाण पुरोगामी, साफ करा घाण पुरोगामी. सर्वोच्च न्यायालयाने ह्यांचे कान उपटलेत ते फार बरं झालं. मोदींनी ते ह्यांना आधीच आंदोलनजीवी म्हणलं होतं. ते योगेंद्र यादव आणि बाकीच्यांचे राजकीय दृष्ट्या तर जाऊ द्या, ते तर काय दखल घ्यावी अशी अवस्था नाहीच आहे. पण ही जे काय मांडणी करायला तुम्ही, विशेषतः पश्चिम बंगालचे निकाल लागायच्या आधी, निवडणूक प्रक्रियेच्या काळामध्ये आणि निकाल लागल्याच्या नंतर यांची वक्तव्य फक्त तुम्ही समोरासमोर ठेवून तपासून पहा, म्हणजे तुम्हाला यांचं ढोंग उघड होतं. आजही मी सांगतो, सर्वसामान्य लोकांचे जे जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत त्या प्रश्नांना घेऊन लढण्याची गरज आहे. नेहमीच असते, नेहमीच राहिलेली आहे. अगदी आत्ताची गोष्ट आहे, साखर निर्यात बंदी केली, त्याच्यामुळे आपल्यालाच देशालाच मिळणारं परकीय चलन महत्त्वाचं असं डॉलर मिळणार नाही. आणि या साखरेपासून जर इथेनॉल तयार केलं तर सरकार खरेदी करायला तयार नाही. ही कोंडी सरकारने केली, आत्ताची गोष्ट आहे. आम्ही आवर्जून त्याच्यावरती व्हिडिओ केलाय. 600 गोण्या कांदा धाराशिवच्या शेतकऱ्याने जाळून टाकला. इतकी भयानक परिस्थिती त्या पिकाची होऊन बसलेली आहे. असे कितीतरी मुद्दे आजही आहेत, पण ह्यांना हे ते महत्त्वाचे वाटत नाहीत. ह्यांचा जो स्वार्थ आहे की तो दुसऱ्या एका पक्षाच्या पाठीमागे ह्यांनी लावलेला आहे आणि एका पक्षाच्या विरोधात लावलेला आहे, म्हणून यांच्यावरती संशय व्यक्त होतो. इथेच थांबूयात. धन्यवाद. स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज.